नमस्कार, मी संजय शिंदे, अष्टगंध प्रकाशन, मीरा रोड, मुंबई ठाणे इथून या साताराच्या ऐतिहासिक अशा 99व्या साहित्य संमेलनाला आलेलो आहे। हे प्रकाशक म्हणून असणारं माझं 10वे संमेलन आहे आणि अतिशय आनंद झाला जेव्हा या भूमीमध्ये पाऊल ठेवलं, कारण प्रत्येक संमेलनामध्ये आयोजनात कोणती ना कोणती उणीव पाहायला मिळत होती। पण हे सांगताना मला अतिशय आनंद होतोय की या संमेलनामध्ये इतकं सुंदर नियोजन यांनी केलेलं आहे। एक दोन तीन गोष्टी मी त्यामधल्या तुम्हाला सांगतो की आता मी ज्या प्रकाशनाच्या माझ्या दालनामध्ये उभा आहे, त्या प्रकाशनाच्या दालनाच्या वरती पूर्णपणे जर्मनी प्रकारचा मंडप टाकलेला आहे, जेणेकरून आम्हाला थंडी, ऊन याचा कोणत्याही प्रकारचा त्रास झालेला नाही। इवन पाऊस जरी आला तरी 1% सुद्धा त्रास प्रकाशकाला होणार नाही, याची पुरेपूर काळजी आयोजकांनी घेतलेली आहे। त्याबद्दल मला सुरुवातीला प्रचंड आनंद झाला। दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट म्हणजे गेल्या 9 संमेलनामध्ये दरवेळी अशी परिस्थिती बघायला मिळत होती की मुख्य सभामंडप एका बाजूला आणि प्रकाशनाचे स्टॉल एका बाजूला, पण या संमेलनाच्या आयोजकांनी इतकं सुंदर नियोजन केलंय बघा। माझ्या डावीकडे मुख्य सभामंडप आहेत, जिथे आता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे समारोपाचं भाषण करतायत आणि माझ्या उजवीकडे प्रवेशद्वार आहे, म्हणजे आणि मधोमध संपूर्णपणे ग्रंथ दालनाची व्यवस्था केलेली आहे। म्हणजे प्रवेशद्वारातून वाचक, रसिक, साहित्यप्रेमी आल्यानंतर ते जेव्हा मुख्य मंडपाकडे जातात तेव्हा त्यांच्या मधोमध त्यांना हे प्रकाशनाचे 200 स्टॉल लागतात। म्हणजे त्यांना पुस्तकांना टाळून, पुस्तक प्रकाशनांच्या स्टॉलला टाळून मुख्य मंडपात जाता येत नाही। इतकी सुंदर व्यवस्था, इतकी नियोजनबद्ध व्यवस्था असलेलं मी पहिलं साहित्य संमेलन पाहिलेलं आहे, ज्याच्यामध्ये खरंच सांगतो कोणती उणीव मला दिसत नाही। जेवणाची अतिशय सुंदर व्यवस्था केलेली आहे, वाचकांना फिरण्यासाठी व्यवस्थितपणे जागा सोडलेली आहे, प्रकाशकांची अतिशय योग्य आणि सुंदर व्यवस्था ठेवलेली आहे आणि इतका सुंदर वाचकांनी प्रतिसाद दिलेला आहे। आणि आयोजनामध्ये जे कार्यक्रम ठेवलेले आहेत त्याचा सुद्धा मला उल्लेख करावा लागेल। पहिल्या दिवशी संध्याकाळी अतिशय सुंदर असा कार्यक्रम ठेवला होता। काल त्यांनी म्हणजे प्रशांत दामलेंचं नाटक ठेवलं होतं। जरी ते मनोरंजनात्मक नाटक असलं तरी नाटक हा साहित्याचा एक प्रकार आहे, हे रसिकांच्या, साहित्यप्रेमींच्या मनावर ठसवण्याचा एक तो प्रयत्न झाला। काल म्हणजे दुसऱ्या दिवशी रात्री हास्य जत्रा नावाचा अतिशय सुंदर आणि ज्याच्यामध्ये खऱ्या अर्थाने विनोदी साहित्याला चालना दिलेली आहे। सचिन मोठे असतील आणि त्याचे दिग्दर्शक सचिन गोस्वामी असतील, खऱ्या अर्थाने विनोदी साहित्य कुठल्या दर्जाचं असू शकतं ते आपल्याला हास्य जत्रा पाहून, त्यामुळे तुफान गर्दी झाली। आणि आज शेवटच्या दिवशी संध्याकाळी द फोक आख्यान हा मराठीमध्ये गाजलेला लोकसंगीताचा आणि लोकवाङ्मय नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा, नव्या पिढीने सादर केलेला कार्यक्रम सादर होणार आहे। अतिशय सुंदर अशी कार्यक्रमांची मेजवानी, अतिशय सुंदर व्यवस्था, स्वच्छता, लोकल सगळ्या वाचकांचा, साहित्यिकांचा प्रतिसाद, असं हे साताऱ्याचं संमेलन ऐतिहासिक ठिकाणी झालं। आणि एक प्रकाशक म्हणून, एक वाचक म्हणून, एक रसिक म्हणून मी असं म्हणेन की ऐतिहासिकदृष्ट्या यशस्वी ठरलेलं असं हे संमेलन आहे। आपण इथे अष्टगंध हे प्रकाशन स्टॉल लावलेलं आहे, तर आपल्या इथे किती विक्री झाली आहे, काय सांगाल तुम्ही? पहिल्या दिवशी माझ्याकडे कवितांची पुस्तकं म्हणून जास्त मी प्रकाशित करतो आणि हक्काचं कवितांची पुस्तकं आणि गझलांची पुस्तकं मिळण्याचं ठिकाण म्हणजेच मुक्काम पोस्ट कविता, अर्थात अष्टगंध प्रकाशन म्हणून मी या एकूण ग्रंथ व्यवहारामध्ये ओळखला जातो। अष्टगंध प्रकाशनाची ती एक खास ओळख आहे आणि आज तिसरा दिवस आहे। पहिल्या दिवशी साधारणतः 10 ते 12 हजार, दुसऱ्या दिवशी म्हणजे काल 20 ते 25 हजार आणि आज शेवटच्या दिवशी साधारणतः 15 हजारापर्यंत आमचं एकूण कलेक्शन झालेलं आहे। म्हणजे आनंद वाटतो मला सांगायला। साधारणतः आमच्या म्हणजे मी महाराष्ट्रातला खूप मोठा प्रकाशक नाही, साधारणतः मध्यम स्वरूपाचा प्रकाशक आहे की जो स्वतःचा एक ललित असेल, नाटक असेल, कविता असेल असा एक लघु व्यवसाय करणारा प्रकाशक आहे। आणि माझ्यासारख्या प्रकाशकाची 50,000 रुपयांची साहित्याची विक्री इथे झालेली आहे। अतिशय समाधानकारक असा हा आकडा आहे आणि इतर प्रकाशकांची तर निश्चितपणे जास्तच झालेली असेल, कारण माझी जी पुस्तकं आहेत ती साहित्यकृतींची पुस्तकं आहेत। मी व्यावहारिक पुस्तकं कमी काढतो, करिअरची, इन्स्पिरेशनल पुस्तकं कमी काढतो, त्यामुळे त्या स्टॉलवर आपण जर चौकशी केली तर अतिशय उदंड प्रतिसाद, म्हणजे आताही आपण बघितलं तर वाचक येत आहेत। साहित्य संमेलनाचा समारोप जवळपास झालेला आहे, एक 2-3 तास उरलेला आहे, पण अजून सुद्धा आपल्या स्टॉलवर पण आपण बघू शकतो की वाचक येत आहेत। अतिशय सुंदर असं वाचकांचं, लेखकांचं, कवींचं आणि साहित्यप्रेमींचं
असं पाठबळ लाभलेलं हे साहित्य संमेलन आहे असं मी म्हणेन.